बाई या माणसाला काय झोपेवर राहिले बाई, दिवसा ढवळ्या झोप राहिला, लेकीची काळजी नाही, चिंता नाही. बाहेर काय चाललं बाई, ती बातमी ऐकून ऐकून मला पण येड लागायची बारी आली बाई. हो हो, मी काय म्हणून राहिले ऐकलं का? अहो तुम्ही काय झोपले हो? पण मला येड्याचीच वेळ आता जायची पर बारी आली. उठा ना माझं ऐका ना, मी काय म्हणते. काय म्हणते? म्हण ना, काय बोलते? हो थांबा तिथं काय म्हणते काय बोलते? हां, काही तुम्हाला लेकीची चिंता काळजी आहे का नाही? नुसतं झोपले का झोपलेत, उठून बसा. बोल, काय बोलती? हो बोल, उठलो मी आता. अहो किती दिवस झाले सोनीचं जमवून, पण मला पण आता लई भ्याव वाटायला लागलं बाई. मी आहे ना टीव्हीत बातमी पाहिली, ते वैष्णवीची. तिच्या बापाने तर किती हुंडा दिलेला होता. हां, हुंड सोनं चांदीचे भांडे. हां, तरी त्या पोरीची काय अवस्था केली बाई त्या लोकांनी. हां, आणि मला तर आता लई भ्याव वाटायला लागलं बाई. मग नेमकं तुझं काय मत आहे? मग पुढे घरात बसून ठेवायची का? हे मत आहे का तुझं? नाही मी तसं नाही म्हणून राहिले. पण आपण आपल्या पोरीला काहीच हुंडा नाही दिला. हां, म्हणून जरा भ्याव वाटू राहिलो मला. दुसरं काय नाही दिला तर मग पोरीला सासूरवास होईन ना, असं म्हणून राहिले मी. अगं शांती, घाबरू नको. मी आधीच बोली तोडलेली ना, हुंडा येणार नाही म्हणून. आपली लेक म्हणजे काय विकायची गोष्ट आहे काय? ती काय बाजारातला भाजीपाला आहे काय त्यांना विकायची? अरे भाऊ, हे फक्त तुझं पुस्तकी बोलणं झालं. भाऊ, 4 भिंतीच्या आत आहे ना बसून मोठ्या मोठ्या गप्पा मारता येत्या. समाजात बघ काय चाललं आणि काय नाही. हां, ती पूर्वी बघ कशी लेकराला सोडून गेली. हां, तिने लेकराचा सुद्धा विचार नाही केला. हे फक्त मोठ्या गप्पा घरातच बसून मारित माणूस. आत्या तुम्ही बघत बसा. आई आधीच दूर राहिली, तुम्ही त्याच्या परत घालू नका. त्याच्या परत घालू राहिल्या म्हणजे आईला कसं अटॅक बिटॅक आला पाहिजे, आहे ना? काय गप्प बस, चांगली मी पाप्यासाठी सोनी मागितली होती, पण तुम्हाला मोठं घर लागत होतं ना. बहीण गरीबाला दिलेली चालली, पण गरीबाला कुठं देऊ राहिली? हां, ती पोरगी बी मोठ्याच घरची होती. ती वैष्णवी मोठ्या घरी सोन दिलेली होती. बघ काय झालं त्या वैष्णवीचं. तिच्या बापाने तर लई दिलं होतं, तसं तू तर काही दिलं बी नाही आणि देणारं बी नाही. आत्या तुम्ही दोन्ही गोष्टी करून काढू नका. पाप्याला आहे ना सोनी आम्ही कशी द्यायची होती, दिवसभर झोपून राहतो आणि ती काय रानातली माती खाणार आहे का? आधी मग पाप्याला कमायला शिकवायचं ना, सोनी लागत होती तर. हो काय ना, मग डोकं हलू नका. माझा ठाणाला ना, मग मी नाही बघणार आते आहे का कोणी. हां बरोबर आहे भाऊ, तू कशा आत्या ओळखशील, मावशी ओळखशील. बरोबर आहे, आईचं वळण आहे आईचं. मावशी ओळखायची शिकवली तुला, आत्या ओळखायची कुठे शिकवली रे? तुझी काय चूक नाही. आत्या तसं दिवस सोनीचं आहे ना सगळ्यांच्या मर्जीने जमलेलं आहे. त्याच्यामुळे ना ती सगळ्यांना सांगू शकते का तिच्याबरोबर काय राहिलं. आणि आम्ही बी तिला सांगून पाठवणार आहे. काही छळ झाला ना लगेच सांगायचं, लपवायचं नाही. तिचं काय तिला असं लग्न करून दिलं म्हणजे काय बाहेर सोडलं असं काहीच नाही. तुम्ही ते डोक्यात काम म्हणून उभे ना, आईच्या डोक्याला टेन्शन देऊ नका तुम्ही. त्याचं टेन्शन होतं म्हणून आम्ही ना आमच्या बायकांना आम्हाला बोलायचं होतं म्हणून बाहेर काढून दिल्या. तुम्ही आले त्याच्यात बरं घालायला. होय रे बाबा होय, सोनालीला जेव्हा आहे ना बिगर हुंड्याच्या आली नोकरीने बनवून ठेवतील ना, तेव्हा कळन तुम्हाला. आता बस झालं, मला बोलायचं होतं तेवढं मी बोलले. हां, आता करा तुमच्या मनाने तुम्हाला काय करायचं ते. का हो, तुमची बहीण म्हणाल ते खरं होईन का? खरंच होईल, त्रास होईल माझ्या. हां, एक काम करू आपण, जमीन गहाण ठेवू आणि कुठून तरी कर्ज काढू आणि सोनीला आहे ना भांड सगळं देऊ. जमन ना? हे काय बोलू राहिली शांती? तुझी चिंता मला पण आहे, पोरीची बी चिंता आहे मला. माझी बी लेक आहे ती. पण आपण आज देत बसलो ना तरी ना त्यांना चटक लागन. मग नाही आज असं दिलं ना तर त्या लोकांना चटक लागते, सासरच्या लोकांना. आणि मग ना ते लग्न झाल्यावर असं म्हणते आण माहेरवरून ये, आण माहेरवरून ती चटक लावणार आहे ना, आपणच राहतो. मग नाही दिलं ना आपण, मग लेकराचा छळ होतो. ध्यानात ठेव. हे बघ आई, असं तो डोक्यात काही आणू नको. अगं आत्याला सोनी दिली नाही म्हणून आत्या अशा बोलत होत्या. त्यांना दिली नाही ना तू लेक, त्याच्यामुळं. आणि माझ्या बहिणीला त्रास जर झाला ना म्हणण्यासाठी तरी त्यांच्या घरात त्यांची खैर करणार नाही मी. ती काय एकटी थोडीची, तिची भाऊ तिच्या पाठीशी. कळलं तुला? तू एवढी चिंता नको करू तिची. गप्प बसा सोनी आली, गप्प बसा. आई आप्पा, तुमच्यासंग बोलायचं होतं मला, बोलू का? हां बोल ना सोनी, बोल ना. काय बोलायचं होतं? बोल. मन मोकळेपणाने बोलायचं, मनात नाही ठेवायचं काही. अगं सोने बोल ना लवकर, काय झालं? माझा जीव गेल्यावर सांगते काय? अगं आई, हे म्हणत होते लग्नाच्या आधी ते प्री वेडिंग शूट नसतं का, ते करू. हे म्हणत होते मी. अरे सोनी, त्याला लई खर्च लागतो बाई. एवढा पैसा कुठून आणायचा आम्ही, सांग बरं. तू विचार कर ना बाई. नाही आपण नाही, सगळं खर्च तेच करणार आहे, आपल्याला काहीच नाही करायचा. बरं मग जावायला एकदा आपल्या घरी बोलून घे, मग बघू. जाय बरं तू आता. बघ आई, ते लोक जर असे असते ना तर त्यांच्या अपेक्षा आतापासूनच दिसल्या असत्या. म्हणूनच म्हणतात बाळाचे पाय पाळण्यात. नाही रे राहुल, अजून तयार नाही झाला का? लग्न नाही यायचं तुला? हां, सगळे आवरून जोरून बसले, तू का बरं असाच? आई बाबा, मला तुमच्याशी बोलायचं आहे काहीतरी. बोलू का? बेटा बोल. तुला काय आमची बोलायसाठी परमिशन घ्यावं लागते का? बोल, तुला काय बोलायचं असेल ते. आई, मला आणि सोनालीला लग्नाच्या आधी ना प्री वेडिंग शूट करायचं आहे. त्याच्यामुळे तुमची परवानगी लागत होती. करू शकतो का आम्ही प्री वेडिंग शूट? मग हे काय विचारण्यासारखी गोष्ट झाली का राहुल? करायची ना मग तुम्हाला प्री वेडिंग शूट करायचं असेल तर. थँक्यू आई, थँक्यू. मला वाटलं तुम्ही परवानगी नाही देणार, त्याच्यामुळे घाबरलो होतो मी. कधी जाऊ आम्ही प्री वेडिंग शूटला?
अरे वेड्या, आमच्या परवानगीशिवाय सोनालीच्या आई वडिलांची परवानगी महत्वाची आहे. तुम्ही त्यांची परवानगी घेतली का? त्यांनी परवानगी दिली का? जेव्हा जायचं तुम्हाला तेव्हा जा, आमची काही मर्जी नाही, पण आधी त्यांची परमिशन घ्या. हो, ही बात खरी बोलली तुझ्या राहुल. आधी त्यांना विचार, त्यांची परवानगी असेल तरच तुम्ही जा, नाहीतर चांगलं ना त्या तुला वेळेला जाता वेळ लागत नाही बरं का राहुल. नाही बाबा, सोनालीने तिच्या आई वडिलांना विचारलं, पण सोनाली म्हणत होती का तुम्हाला बोलवलेलं आहे, त्याच्यामुळे मी जाणार आहे. त्यांची परवानगी घेतल्याशिवाय पुढं मी पाय नाही उचलणार. तुम्ही चिंता नका करू.